हॅलो, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. गेली 26 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहे. उमरगा येथे, तालुका उमरगा, आरोग्यनगर, जिल्हा धाराशिव. अनेक वेळा मी बघितलं आहे, छोटे छोटे व्हिडिओज इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर आहेत. होमिओपॅथीचे डॉक्टर्स एखाद्या आजाराचे नाव सांगतात आणि त्यासोबत होमिओपॅथीची काही औषधं सांगतात. होमिओपॅथीची औषधं घेताना एखाद्या आजाराबद्दल एखाद्या औषधाच्या माहितीमध्ये मटेरिया मेडिकामध्ये जेव्हा लिहिलेलं असतं, 10-20 पानाचं एक्सप्लेनेशन असतं त्या रेमेडीबद्दल, आणि विविध वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या रायटरनी लिहिलेलं असतं. त्यामध्ये एखादा शब्द, एखादी ओळ एखाद्या आजाराबद्दल लिहिलेली असेल तर ते औषध त्या आजारात दिलं जातं हा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी तुम्हाला पूर्ण पेशंट समजून घ्यावा लागतो. प्रॉपर त्याची केस टेकिंग व्हायला पाहिजे. प्रेझेंट कंप्लेंट्स, पास्ट हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, त्याच्या सध्याच्या आजाराचं ओरिजिन, ड्युरेशन, प्रोग्नोसिस, कॉझिटिव्ह फॅक्टर. त्यानंतर तुमचे फिजिकल जनरल घेतले जातात, मेंटल्स घेतले जातात, मोडॅलिटीज घेतल्या जातात. गरज पडली तर लॅब इन्व्हेस्टिगेशन, एक्सरे, तत्सम गोष्टींचा पण विचार केला जातो. काही ॲलर्जीज आहेत का, काही ताणतणाव आहे का, या सर्व बाबींचा अभ्यास केला जातो आणि मग तुमचं एक औषध निघतं. त्यानंतरच तुम्ही बरे होऊ शकता. त्यात पुन्हा पोटन्सी सिलेक्शन आहे डायल्युशन्समध्ये. 3x, 12x, 30x, 200. ट्रिच्युरेशनमध्ये पण आहेत, डायल्युशन्स पण आहेत, मदर टिंक्चर पण आहेत, एक्सटर्नल ॲप्लिकेशन ऑइल आहेत. मदर टिंक्चरच्या वेगळ्या पद्धतीनं पण मदर टिंक्चर आपल्याला बऱ्याच जागी वापरता येतात. स्किन कंप्लेंट्समध्ये, माउथ अल्सर्समध्ये, हेअर लॉससाठी अनेक पद्धतीनं त्याचा तुम्ही वापर करू शकता, इंटरनली, एक्सटर्नली. या सर्व बाबींचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि मगच तुम्ही होमिओपॅथी घेतलं पाहिजे. एका डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे, केस ॲनालिसिस झाली पाहिजे, इव्हॅल्युएशन ऑफ केस झालं पाहिजे, त्यानंतर रेपर्टायझेशन ऑफ केस झालं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्शन ऑफ रेमेडी, सिलेक्शन ऑफ पोटन्सी, रिपिटेशन ऑफ डोस, फॉलोड वेल बाय विच रेमेडी, what is cure, what is second prescription, what is first prescription, which are curable diseases, which are incurable diseases, how can we approach case, how can we treat case, is it treatable or not. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण साधी सर्दी जरी असली किंवा कॅन्सरसारखे आजार जरी असले आणि होमिओपॅथी घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर सर्व माहिती विचारून घेत असताना दिसतात. आजाराचं स्वरूप, आजाराच्या अनेक प्रकारांमध्ये तुम्हाला त्याला डिव्हाइड करावं लागतं. मग ॲक्शन ऑफ मेडिसिन, कोर्स ऑफ मेडिसिन, फॉलोअप ऑफ द पेशंट, फॉलोअपमध्ये पेशंट काय सांगतो आहे, त्यानंतर पेशंटला काय द्यायला पाहिजे, पेशंटनी काय माहिती देणं अपेक्षित आहे, इतर डॉक्टरकडं आपण काय माहिती देतो
ती माहिती नुसती देऊन चालणार नाही होमिओपॅथीमध्ये. तर होमिओपॅथीमध्ये परिपूर्ण केस टेकिंग असते. तुमच्या आजारामध्ये तुम्ही कसे वागता, एखादा व्यक्ती आजार झाल्यानंतर शांत होतो, तर एखादा व्यक्ती त्याच आजारामध्ये एखादा दुसरा व्यक्ती चिडचिडा बनतो, एखादा व्यक्ती एकलकोंडा होतो, एखादा व्यक्ती बोलायला चालू करतो, भीती वाटायला चालू होते. अशा अनेक गोष्टींचा जेव्हा तुम्ही सर्व बाजूनी विचार करता, तेव्हाच तुम्ही क्युअर देऊ शकता. आणि प्रत्येक केस क्युरेबल असेलच असं नाही. त्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पेशंटला मदत करू शकता, त्याची लाईफ कशी सुधारू शकता, पेनलेस, न दुखता न त्रास होता तो कसा जगू शकतो, त्याचं जीवन कसं आपल्याला सुखकर करता येईल, त्यासाठी पण तुम्हाला विचार करावा लागतो. प्रत्येक वेळेस एखादा व्हिडिओ बघून एखादं मेडिसिन घेणं आणि मग त्यातून रिझल्ट येत नाही आणि मग होमिओपॅथी विनाकारण क्वेश्चनेबल ठरते. बऱ्याच वेळा क्वेश्चन करणारे होमिओपॅथी घेतच नाहीत. जे लोक होमिओपॅथी घेतात त्यांना होमिओपॅथीचे छान रिझल्ट्स अनुभवायला आलेले आहेत. माझ्या क्लिनिकमध्ये असतील किंवा अनेक जगभरात आता होमिओपॅथी प्रसिद्ध आहे. 200 वर्षापासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहेत लोक. मी गेली 26 वर्ष उमरगा येथे प्रॅक्टिस करत आहे. अनेक प्रकारचे पेशंट येतात. स्किन डिसीजेस, हेअर लॉस, डॅन्ड्रफ, स्किन कॅन्सर्स, डोळे, नाक, कान, घसा, दात, हिरड्या, लंग्स, अस्थमा, सर्दी, खोकला, दमा, ॲलर्जीज, स्किन ॲलर्जीज, ऑटोइम्यून डिसऑर्डर्स. So many diseases are there. Every disease has its own course. You have to come early and take homeopathy from a homeopathic consultant. Then only you will have some good result. मूळव्याध असेल, मुतखडा असेल, कॅन्सर असेल, टॉन्सिल्स असतील, बिना ऑपरेशनसुद्धा बरेचसे पेशंट नीट झालेले मी बघितलेत होमिओपॅथीच्या औषधाने. पण ते प्रत्येक केस नीट होऊच शकते असंही मी सांगत नाही आहे. पण अनेक केसेस नीट झालेले आहेत. मणक्याचे आजार असतील, जुनाट मार लागलेले आजार असतील, मानसिक आजार असतील, चिडचिड होणं, राग येणं, डिप्रेशन, शिझोफ्रेनिया, फोबिया, OCD, शॉक, मेंटल शॉक, सो मेनी डिसीजेस. होमिओपॅथीचा पण लोकांनी निश्चित फायदा घ्यावा. हार्टची रिलेटेड डिसीजेसमध्ये हायपरटेन्शन आहे, हायपोटेन्शन आहे, पाल्पिटेशन आहे, बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस आहेत, पोस्ट ऑपरेटिव्ह काही त्रास होत आहे. कुठल्याही आजारामध्ये तुम्ही होमिओपॅथी घेऊ शकता. आपला उद्देश पेशंट नीट करणं, पेशंटला रिलीफ मिळवून देणं हा असतो. रुग्ण होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, योगा, ॲलोपॅथी
या सर्वांच्या मदतीनं जर बरा होत असेल तर काय हरकत आहे. इंटिग्रेटेड अप्रोच ज्याला आपण म्हणू, असा ठेवायला हरकत नाही पेशंटच्या भल्यासाठी. मोतीबिंदू आहे, दृष्टीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत, डबल दिसतंय, अंधुक दिसतंय, डिप्लोपिया, डबल दिसण्याला डिप्लोपिया म्हणतात, ब्लर्ड विजन, लॉस ऑफ विजन, नेझल पॉलिप्स, कान फुटणे, क्रॉनिक सपोर्टिव्ह ओटायटिस मीडिया, अशा अनेक आणि सर्वच आजारांमध्ये तुम्ही होमिओपॅथीचा विचार निश्चित करावा. निश्चित फायदा होईल. कुरूप आहे पायाला, मस आहेत अंगावर, त्यासाठीही होमिओपॅथीमध्ये औषध आहेत. स्किन कलर ग्लोईंग पाहिजे, फोटोसेन्सिटिव्हिटी आहे, मेलॅझ्मा सारखे आजार आहेत, इन्सोमनिया आहे, झोप येत नाही आहे, निद्रानाश ज्याला म्हणतो आपण, ॲसिडिटी आहे, हायपरटेन्शन आहे. ॲसिडिटी आणि हार्ट अटॅकची लक्षणं सेम वाटतात. अशा कंडिशनमध्ये होमिओपॅथीही घ्यायला पाहिजे. इंटिग्रेटेड अप्रोच असतो. होमिओपॅथीमध्ये टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स घेतलं जातं. प्रत्येक गोष्टीमध्ये होमिओपॅथी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. माझ्या 26 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी हे अनुभवलेलं तुम्हाला सांगतो आहे. याचा निश्चित फायदा घ्यावा. माझं क्लिनिक उमरगाम येथे आहे. जिल्हा धाराशिव आहे, महाराष्ट्र. धन्यवाद.